नमस्कार मित्रांनो, आपल्या ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आपण बघू शकता की जे मालदीवचे महासागर आणि बंगालच्या उपमहासागरात जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे, त्या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर कृपा करून आपण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला हवामान संदर्भातील सर्व इन्फॉर्मेशन तसेच माहिती पूर्णपणे आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो. तर आपण बघू शकता हे जे विजांच्या कडकडाटासह जे हवामानात सतत बदल होत आहे आणि उन्हाची तीव्रता जी आहे ती काही प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे. तर आपण बघू शकता ज्या बंगालच्या उपमहासागरात जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि जे कमी दाबाचे क्षेत्र पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राज्याने त्याचा प्रवास होणार आहे का, किंबहुना शेजारील जे राज्य आहेत महाराष्ट्राच्या, तर त्या राज्यांना काय त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच आपण महाराष्ट्र राज्यातील जे उन्हाचे तापमान वाढलेलं आहे त्यासाठी आपण हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवस व्हिडिओच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण बघू शकता की तेलंगणा आणि ओडिसा ही दोन राज्ये आहेत. तर ह्या राज्यांमध्ये आपण बघू शकता की वातावरण जे आहे त्या विजांच्या कडकडाटासह विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर ह्या भागात सध्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तेथे पावसाला सुरुवात झालेली आहे. तर हे जे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या महासागरात तयार झालेलं आहे याचा परिणाम ह्या दोन राज्यांना होताना आपल्याला दिसत आहे. परंतु आपण बघू शकता की ह्या भागामध्ये प्रामुख्याने रायपूर आणि जगदलपूर जो आहे तर त्या भागामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह त्या ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा मुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर आपण बघू शकता की भुवनेश्वरचा जो भाग आहे तर त्या भागालगतील जो विशाखापट्टणमचा भाग आहे ह्या सागरी क्षेत्रांमध्ये विजांच्या कडकडाटासह त्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर आपण तामिळनाडू आणि जो केरळ राज्याचा जो सागरी भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की बेंगलुरू आणि मदुराई ही जी शहरं आहेत तर या शहरांमध्ये सुद्धा आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह तेथे वादळी वाऱ्या स्वरूपाचा पाऊस हा होण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर त्या ठिकाणी जे मालदीवच्या महासागरात जे चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि त्याचंच रूपांतर कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये झालेलं असून त्याचा पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला जो काही परिणाम आहे तो राज्यात कोणकोणत्या राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर आपण अशाच हवामानाच्या माहितीनुसार आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ आपल्याला आवडला असला तर आपण
डिस्क्रिप्शन व तसेच कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा आणि हवामानात जे काही बदल होणार आहेत तर त्यानुसार आपल्याला वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.